Hello and welcome to the next lecture of molecular basis of inheritance. ह्या टॉपिकमध्ये लास्ट लेक्चरला आपण ऑफेरॉन आणि ऑफेरॉनचा कन्सेप्ट, त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स, प्रोमोटर, ऑपरेटर, रेग्युलेटरी जीन, स्ट्रक्चरल जीन, त्याची फंक्शन्स हा पार्ट आपण क्लिअर पाहिलेला होता. आत्ता आपल्याला पाहायचं आहे लॅक ऑफेरॉन, लॅक इंडिकेट्स लॅक्टोज. आता आम्हाला माहीत आहे ऑफेरॉन म्हणजे काय, ग्रुप ऑफ जीन्स असतात. सो ऑफेरॉन इज नथिंग बट ग्रुप ऑफ जीन्स की जे सिमिलर फंक्शन करतात, एकमेकाशी रिलेटेड फंक्शन करतात, त्याला ऑफेरॉन म्हटलं. आणि कोणाचा ऑफेरॉन आहे, लॅक्टोजचा आहे. लॅक्टोज हा काय आहे, इज अ डायसॅकॅराइड. लॅक्टोज इज अ डायसॅकॅराइड. शुगरचा टाईप आहे. 2 शुगर युनिट्स असतात. एक ग्लुकोज असतं आणि एक गॅलॅक्टोज असतं. C6H12O6 हे रेणुसूत्र आहे ग्लुकोजचं. सेम असतं गॅलॅक्टोज, फक्त कार्बनवरती असणाऱ्या ग्रुपचे अरेंजमेंट थोडी वेगळी असते. 4th कार्बनला हे 2 एकत्र आले की डायसॅकॅराइड लॅक्टोज तयार होतं. ह्या दोघांची बेरीज करून वॉटर लॉस केलं की लॅक्टोज तयार होतं. म्हणजे हे 2 एकत्र येत असताना याच्यातून वॉटर लॉस होतं. बघा, हे 6 आणि हे 6 12 कार्बन आहेत. हे 12 आणि 12 24 मधून 2 गेले 22, 6 6 12 मधून 1 गेला 11. हे C12H22O11 कोणाचं रेणुसूत्र आहे, लॅक्टोजचं. सो C12H22O11. तर याचं मेटाबॉलिझम करणारे जे ग्रुप ऑफ जीन्स आहे त्याला लॅक अपॅरॉन किंवा लॅक्टोज अपॅरॉन म्हटलं जातं. आणि जनरली अपॅरॉन वॉज डिस्कवर्ड बाय जॅकॉब अँड मोनोद. सो जॅकॉब अँड मोनोद डिस्कवरी ऑफ अपॅरॉन, जॅकॉब अँड मोनोद. आता आपल्याला लॅक ऑफेरॉन आहे, ह्या लॅक ऑफेरॉनचे कंपोनंट बघायचे आहेत, त्याचं वर्किंग बघायचं आहे, त्याचं एक्सप्रेशन कसं होतं, रेग्युलेशन कसं होतं, हे आपण डायग्रॅमच्या साहाय्याने पाहणार आहे. ओके, 1 बाय 1 बघूया आपण. पहिल्यांदा लॅक ऑफेरॉनचे कंपोनंट्स बघायचे आहेत आपल्याला, वेगवेगळे घटक पाहिजे आहेत. बघूया, पहिल्यांदा कंपोनंट्स लिहूया. जे लॅक ऑफेरॉन आहे हे 2 पार्टमध्ये आपण पाहणार आहे, इन ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर अँड इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. सुरुवातीला हा कन्सेप्ट थोडा समजून घ्या. ही सेल आहे, त्याचं न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लिओप्लाझम, हा सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्ये वेगवेगळी त्याची पेशी अंगक असतात, जसं की मायटोकॉन्ड्रियन असेल, हे मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ सेल असतं की जे एनर्जी तयार करतं, ग्लायकॉलिसिस करतं. ग्लुकोजचं रेस्पिरेशन झालं की या ठिकाणी एनर्जी तयार होत असते. आता जोपर्यंत या पेशीला ग्लुकोज मिळतंय, हे ग्लुकोज इथून इथं येतं, इथून मायटोकॉन्ड्रियामध्ये जातं, मायटोकॉन्ड्रियामध्ये ATP एनर्जी तयार होते, युजेबल एनर्जी आहे. आणि त्यामुळं ह्या पेशीची सगळी फंक्शन करण्यासाठी जी एनर्जी वापरली जाते ती ATP एनर्जी वापरली जाते. कोणापासून मिळाली, ग्लुकोजपासून. आता समजा ही बॅक्टेरियल सेल आहे, आपण लॅक ऑफेरॉन वॉज स्टडीड इन बॅक्टेरियल सेल. जेव्हा या पेशीला बाहेरून ग्लुकोज मिळत नाही तेव्हा ही पेशी लॅक्टोज घेते.
बाहेरून काय आत घेते, लॅक्टोज. लॅक्टोज आत आला की तो ब्रेक होतो, काय तयार होतो, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. आणि हा ग्लुकोज इथं जातो, ATP एनर्जी मिळते, पुन्हा गॅलॅक्टोज जातो कन्व्हर्जन होऊन, पुन्हा ATP एनर्जी मिळते कोणापासून, लॅक्टोजपासून. बट इन ॲब्सेन्स ऑफ ग्लुकोज, ग्लुकोज नसेल, लॅक्टोज अवेलेबल असेल, तेव्हा काय तयार होणार, काय ऑपरेट होणार आहे, लॅक ऑफ एरर. आता हे ब्रेक करण्यासाठी, लॅक्टोजला ब्रेक करण्यासाठी काय लागणार आहे, एन्झाईम लागणार आहे. काय लागणार आहे, एन्झाईम. लॅक्टोजला आत आणायला काय लागणार आहे, एन्झाईम. गॅलॅक्टोजचं ग्लुकोज करण्यासाठी पुन्हा काय लागणार आहे, एन्झाईम. म्हणजे याला आत आणणारे एन्झाईम आहे, याला ब्रेक करणारे एन्झाईम आहे, हे इंटर कन्व्हर्जन करणारे एन्झाईम आहेत. तर ही एन्झाईम तयार करणारे कोण असतात, जीन्स. कोण असतात, जीन्स. हे जीन्स कोणावरती प्रेझेंट असतात, DNA. कोणावरती प्रेझेंट असतात, DNA. सेगमेंट ऑफ जीन्स म्हणजेच DNAचा सेगमेंट म्हणजेच आपण जीन्स म्हणत असतो. तर ह्या DNA वरती हे जीन कसे अरेंज झालेले आहेत, कोणते जीन आहेत, काय काम करतात, हे आपण लॅक्टोज मेटाबॉलिझमसाठी पाहणार आहे. कोणासाठी पाहणार आहे, लॅक्टोज मेटाबॉलिझम. सो जीन्स प्रेझेंट ऑन DNA. आणि म्हणून आपल्याला डायग्राममध्ये पहिल्यांदा DNA दाखवायचा आहे, इंड्युसर असताना आणि इंड्युसर नसताना. तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे इन ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर. इन ॲब्सेन्स ऑफ इंड्युसर. नंबर 1, इन absence of inducer. इंड्युसर नसताना लॅक ऑफ एरर कसं ऑपरेट होईल हे आपल्याला बघायचं आहे. बघा, हा DNAचा पार्ट आहे, डबल स्टँडर्ड DNA स्ट्रिपच्या स्वरूपात आपण दाखवलेला आहे. ओके. आता याच्यात दोन महत्त्वाचे कंपोनंट असतात. इथून इकडं रेग्युलेटरी जीन असतात, रेग्युलेटरी जीन्स. आणि इथून इकडं स्ट्रक्चरल जीन्स आहेत, स्ट्रक्चरल जीन्स. ओके, इथंपर्यंत. आता हे जे रेग्युलेटरी जीन्स आहेत याच्यामध्ये प्रमोटर असतो, रेग्युलेटर असतो, पुन्हा प्रमोटर, पुन्हा ऑपरेटर, हे सगळे कंपोनंट्स आहेत. हा आय रेग्युलेटरी जीन असतो, हा प्रमोटर आहे, हाही प्रमोटरचा कंपोनंट आहे. ऑपरेटर हा याचा प्रमोटर आहे, हा या पुढच्याचा प्रमोटर आहे. प्रमोटर दोन आहेत, एक रेग्युलेटरी जीनसाठी पण प्रमोटर लागतो आणि स्ट्रक्चरल जीनसाठी पण प्रमोटर लागतो. सिक्वेन्स बदलायचं नाही. आणि इकडं जे स्ट्रक्चरल जीन आहेत ते 3 असतात लॅक्टोजमध्ये. एक झेड जीन असतो, वाय जीन असतो आणि ए जीन असतो. सो झेड, वाय, ए असे हे 3 जीन आहेत. सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. हा प्रमोटर आहे, रेग्युलेटर, या रेग्युलेटरचा हा प्रमोटर आहे, हा प्रमोटर या पुढच्याचा आहे आणि पुढची चेन स्टार्ट करणारा ऑपरेटर आहे. ओके. तर हा DNAचा पार्ट आहे. सो DNA, डबल स्टँडर्ड DNA, dsDNA. आता या DNAचं काय होणार आहे, mRNA हा जो आय जीन असतो, रेग्युलेटरी जीन असतो, हा एक नवीन प्रोटीन तयार करतो. पण त्यासाठी अगोदर mRNA तयार करतो. म्हणजे याचं ट्रान्सक्रिप्शन होतं. काय होतं, ट्रान्सक्रिप्शन.
ट्रान्स्क्रिप्शन होतं. म्हणजे DNA काय होतो, mRNA तयार होतो. हा mRNA आहे, थोडा वेगळा दाखवूया. जस्ट लाईन दाखवली तरी चालेल, त्याचे कोडॉन दाखवले तरी चालेल. ह्या mRNA पासून पुढं याला रिफ्रेसर mRNA म्हणायचं. हा जो आहे हा रिफ्रेसर mRNA. mRNA किंवा रेग्युलेटरी mRNA पण म्हटलं. त्याचं पुन्हा ट्रान्सलेशन होतं. ट्रान्सलेशन माहिती आहे आपल्याला, mRNA पासून प्रोटीन मिळतं. कोणतं प्रोटीन मिळतं? रिफ्रेसर प्रोटीन मिळतं. इथं एक प्रोटीन मिळालंय, रिफ्रेसर प्रोटीन. हे जे प्रोटीन आहे याला म्हणायचं रिफ्रेसर प्रोटीन. रिफ्रेसर प्रोटीन. ओके. आता इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर याला पकडून ठेवणारा, ह्या रिप्रेसर प्रोटीनला पकडून ठेवणारा, थांबवणारा कोण असतो? इंड्युसर. पण आता या ठिकाणी इंड्युसर नाही आहे. इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर, जेव्हा इथं इंड्युसर नसतो, हा काय करतो? हा रिप्रेसर mRNA इथून जाऊन तो ऑपरेटरशी बांधला जातो. कोणाशी बाइंड करतो? हा अनस्टेबल असतो प्रोटीन. एकतर याला इंड्युसर लागतो स्टेबल व्हायला, किंवा काय लागतो? ऑपरेटर. बघा, याला स्टेबल व्हायला इंड्युसर किंवा काय लागतो? ऑपरेटर. आता इथं इंड्युसर नाही आहे, इंड्युसर ॲब्सेंट, आणि त्यामुळं हा अनस्टेबल आहे. स्टेबल होण्यासाठी तो ऑपरेटरला जाऊन बाइंड होतो आणि इथं येऊन तो बाइंड करतो ऑपरेटरला. ओके. सो रिफ्रेसर प्रोटीन बाइंड्स टू दी ऑपरेटर. रिफ्रेसर प्रोटीन binds to the operator. आता हे जर ऑपरेटरला बाइंड झाला तर ऑपरेटर आता फ्री नाही आहे, कारण त्याला बाइंड केलेलं आहे, त्याला ब्लॉक केलेलं आहे. कोणी ब्लॉक केलं आहे? रिप्रेसर प्रोटीन. ओके. जर याला रिप्रेसर प्रोटीननी ब्लॉक केला असेल तर हा इथं काय जोडला जातो? ह्या प्रमोटरला जोडला जातो RNA पॉलिमरेज. बघा, इथलं एन्झाईम असतं हे RNA पॉलिमरेज. इथं एक एन्झाईम आहे, हे असतं RNA पॉलिमरेज. इथलं एन्झाईमचं नाव लिहूया आपण, RNA पॉलिमरेज. तुम्हाला समजण्यासाठी लिहितो इथं, RNA पॉलिमरेज. हे RNA पॉलिमरेज एन्झाईम प्रमोटरला बाइंड झालं, याला असं पुढं जायचं असतं, पण पुढचा ऑपरेटर असतो तो फ्री नाही, इथं ब्लॉक झाले. चेन काय झाली? ब्लॉक. आता जर ही चेन ब्लॉक झाली तर मात्र या पुढचा एकही जीन काम करत नाही. झेड जीन काम करत नाही, वाय जीन काम करत नाही, ए जीन काम करत नाही, कारण ऑपरेटर फ्री नाही आहे. जेव्हा ऑपरेटर फ्री असेल हे प्रोटीन इथून ऑपरेटरकडे येतं, चेन इनिशिएशन होतं आणि जसजसं पुढं जाईल एक mRNA तयार होतो. पण आत्ता ऑपरेटर ब्लॉक झाल्यामुळं हे प्रोटीन पुढं जात नाही आणि पुढं न गेल्यामुळं कुठल्याही प्रकारचा प्रॉडक्ट होत नाही, ट्रान्स्क्रिप्शन नाही आणि ट्रान्सलेशन नाही आहे. सो नो ट्रान्स्क्रिप्शन, नो ट्रान्स्क्रिप्शन, नो ट्रान्सलेशन. कारण ही प्रोसेस ब्लॉक झाली कधी? इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर. इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर. ओके. पहिला कन्सेप्ट कळाला. इंड्युसर नसताना काय होतं? लॅक ऑफ एरॉन ऑपरेट होत नाही, स्टॉप होतं, कारण ऑपरेटरला बाइंड केलेलं आहे. म्हणून आपण लिहू शकतो इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर लॅक ऑफ एरॉन शुड बी स्विच्ड ऑफ.
So in absence of inducer, lack of iron get switched off. Why? Operator becomes blocked. Clear? डायग्राम काढून घ्या, एक्सप्लेनेशन लिहून घ्या. ओके, चला नंबर 2 आपल्याला पाहायचं आहे. आता आपण पहिल्यांदा बघितलं इन अब्सेन्स ऑफ इंड्युसर. आता आपल्याला बघायचं इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर काय कन्सेप्ट असतो तो बघूया. नंबर 2, इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. आता मात्र इथे इंड्युसर प्रेझेंट आहे. हा इंड्युसर कोण असतो? एकतर लॅक्टोज किंवा ॲलोलॅक्टोज. पुन्हा एकदा या दोघांचा डिफरन्स बघूया. लॅक्टोज हा डायसॅकॅराइड आहे. याला ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज जोडलेले असतात. काय जोडलेले आहेत? ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज हे दोन एकमेकाशी जोडले जातात. पण जोडत असताना ह्या दोघांच्या मध्ये जे लिंकेज असतं ते 1,4 बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक बॉन्ड असतो या दोघांच्या मध्ये. म्हणजे पहिल्या स्ट्रक्चरचा 1 नंबरचा कार्बन दुसऱ्या स्ट्रक्चरचा 4 नंबरचा कार्बन हे एकमेकाला जोडले जातात. हे असंही लिहिलं जातं 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज असतं. आता हा झाला लॅक्टोज. दुसरा ॲलोलॅक्टोज लिहिलेला आहे. ॲलो थोडासा डिफरन्स असतो याच्यात. ॲलोलॅक्टोज हा पण डायसॅकॅराइडच आहे. ओके, म्हणजे दोनच मोनोसॅकॅराइडचे युनिट जोडलेत. कोणते दोन? तर हेच दोन आहेत, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. राईट. आता हे जोडत असताना ह्या दोघांचं जे लिंकेज आहे ते लिंकेज मात्र थोडंसं कार्बन पोझिशन वेगळ्यामध्ये असतं. बीटा 1,6 ग्लायकोसाइडिक बॉन्डच्या साह्याने असतं. म्हणजे तुम्हाला फक्त फरक लक्षात ठेवायचा आहे 4 आणि 6. म्हणजे इथं लिंकेज आहे 1,4, इथं आहे 1,6, एवढाच डिफरन्स आहे, बाकी काही डिफरन्स नाही आहे. हा डायसॅकॅराइड, इथं ग्लुकोज, गॅलॅक्टोज, बीटा 1,1 ग्लायकोसाइडिक बॉन्ड. So difference only at 4th position of second and 6th position of second. हे दोन्ही कशाचं काम करतात? इंड्युसरचं. आता हे दोन्ही आहेत इंड्युसर म्हणून काम करतात. आणि जेव्हा हे दोन्ही प्रेझेंट असतात सायटोप्लाझममध्ये ऑपरेट होतो. हे जे लॅक ऑफ आयरन पाहतोय हे ई कोलाई सेलसाठी आहे, बॅक्टेरियल सेलसाठी आहे. ओके, चला बघूया इंड्युसर असताना आता काय होणार आहे या ठिकाणी. पुन्हा आपली डायग्राम बदलायची नाही, डायग्राम सिमिलर, कारण आपल्याला हे सगळे एन्झाईम्स प्रोटीन काम करण्यासाठी DNA जावं लागतंय. DNA का जायचं? कारण DNA असतात जीन्स आणि ते ग्रुपनी जीन्स असतात आणि रिलेटेड फंक्शन करतात. त्याला आपण म्हटलं होतं ॲपॅरॉन.
ओके. बघूया आपण आता हे ऑफ एअर ऑन कसं काम करेल. पुन्हा सेम स्ट्रक्चर बघूया आपण. DNA स्ट्रक्चर लिहिलंय आपण. इथून इकडं रेग्युलेटरी जीन कंट्रोल एलिमेंट्स असतात. तुम्ही असंही म्हणू शकता याला कंट्रोल एलिमेंट्स. आणि इकडं स्ट्रक्चरल जीन्स. यालाच तुम्ही रेग्युलेटरी जीन्स असंही म्हणू शकता. इकडं आहे स्ट्रक्चरल. ओके. कंट्रोल एलिमेंट्समध्ये आपल्याला माहीत आहे प्रमोटर, त्याच्यानंतर रेग्युलेटर आयझिन असतो, पुन्हा प्रमोटर असतो, पुन्हा ऑपरेटर असतो. स्ट्रक्चरल जीन लॅकसाठी 3 असतात, ZYA. झिया म्हटलं तरी चालेल किंवा ZYA. हा आपल्याला माहीत आहे रेग्युलेटरी जीन आहे. याचं ट्रान्सक्रिप्शन झालं की काय तयार होतो, mRNA. mRNAला काय म्हणत असतो आपण, रिप्रेसर mRNA. रिप्रेसर mRNA. प्रोसेसला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. सांगा ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय होतं, mRNA तयार होतो कोणापासून, DNA. हा DNAचा पार्ट आहे. सो DNA इज कन्वर्टेड इंटू mRNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सक्रिप्शन. आता हा mRNA आहे, पुढे याचं काय होईल, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन. ओके. इथं काय झालं होतं, ट्रान्सक्रिप्शन. तुम्हाला थोडं वेगळं करण्यासाठी लिहितोय, ट्रान्सक्रिप्शन. राईट. इथं ट्रान्सलेशन होते. ट्रान्सक्रिप्शनमध्ये काय तयार होणार आहे, प्रोटीन तयार होणार आहे. समजा इथं प्रोटीन तयार झालेलं आहे. हे जे प्रोटीन आहे याला म्हणायचं रिप्रेसर प्रोटीन. काय म्हणायचं, रिप्रेसर प्रोटीन. जेव्हा इथं इंड्युसर नसतो तेव्हा हे रिप्रेसर प्रोटीन आहे. हे रिप्रेसर प्रोटीन ऑपरेटरशी बाइंड होतं, कारण याच्याकडे 2 ॲक्टिव्ह साईट असतात. एक ऑपरेटरसाठी असते आणि एक इंड्युसरसाठी असते. कोणासाठी, ऑपरेटर आणि इंड्युसर. आता इथं मात्र इंड्युसर प्रेझेंट आहे. सो इंड्युसर. हा आपण इंड्युसर दाखवूया. हा इंड्युसर या ठिकाणी प्रेझेंट आहे. इंड्युसर. आपल्याला माहित आहे इंड्युसर एक तर लॅक्टोज असेल किंवा ॲलोलॅक्टोज. ॲलोलॅक्टोज म्हणजे लॅक्टोजचेच काही मॉलिक्यूल ॲलोलॅक्टोजमध्ये कन्वर्ट होतात, तर ते इंड्युसरचं काम करतात. आता हा इंड्युसर काय करतो, इथून जाऊन हा इंड्युसर ह्या रिप्रेसर प्रोटीनला बांधला जातो. हा रिप्रेसर प्रोटीन आहे, त्याला हा इंड्युसर काय करतो, बाइंड करतो.
या ठिकाणी इंड्युसर बाइंड केला झालेला आहे. आता ज्या अर्थी इथं इंड्युसर याला बाइंड झालेला आहे याचा अर्थ हा रिप्रेसर इकडे येत नाही, कारण तो इथंच बांधला गेलेला आहे. याला रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स म्हणायचं. रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स. ओके. आता हे कॉम्प्लेक्स तयार झाल्यामुळं हा इथं बाइंड झाला, म्हणजे रिप्रेसर प्रोटीनचं काम इथं तर थांबलेलं आहे, तो स्टेबल झाला, कारण त्याला काय मिळालेलं आहे, इंड्युसर. मग मात्र ऑपरेटर फ्री आहे, आणि ऑपरेटर फ्री असेल तर इथं RNA पॉलिमरेज कनेक्ट केला जातं. हे RNA पॉलिमरेज आहे, एन्झाईम आहे. हे इथून ऑपरेटरकडे येतं, ऑपरेटरपासून पुढं जातं, पुढं गेला की झेड असतो त्याचं ट्रान्सलेशन होतं, ह्या सगळ्यांचंच ट्रान्सलेशन होतं, आणि याचा mRNA तयार होतो. ह्या झेडचा mRNA असं दाखवूया आपण, ह्या ZYA हा इथून इथंपर्यंत झेडचा mRNA आहे, इथून इथंपर्यंत हा इथून इथंपर्यंत वायचा mRNA आहे, त्याच्या पुढं हा एचा mRNA आहे. आणलेली माहिती 3-3च्या ग्रुपने आणतात. हे हा जो mRNA आहे याला पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणायचं. हा एक सिस्ट्रॉन आहे, हा दुसरा सिस्ट्रॉन आहे, हा नेक्स्ट आहे. सो पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA हा जो आहे हा पॉलिसिस्ट्रॉनिक आहे, कारण हा एक सिस्ट्रॉन, हा एक सिस्ट्रॉन. सो दीज आर दी पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA. ओके. फार तर हे RNA तुम्ही असं वेगळं दाखवलं तरी चालू शकतं. आता हा जो आहे याच्यापासून प्रोटीन तयार होणार आहे, याच्यापासून प्रोटीन तयार होणार आहे, याच्यापासून प्रोटीन तयार होणार आहे. ही जी एकूण प्रोसेस आहे याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. कारण DNAचा काय तयार झालेला आहे, mRNA. काय म्हणायचं, ट्रान्सक्रिप्शन इथं लिहिलेलं आहे. आता याचं प्रोटीन तयार होणार आहे. हे प्रोटीन वेगवेगळ्या प्रकारचं केलं जातं. झेड जीनपासून तयार केलं जातं. बीटा गॅलॅक्टोसाइडेज हे एन्झाईम आहे, तयार केलं जातं. बीटा गॅलॅक्टोसाइडेज याच्यापासून तयार केलं जातं. हे गॅलॅक्टोसाइड आहेच, परमिएज एन्झाईम तयार केला जातं. सो बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज आणि याच्यापासून हे एन्झाईम तयार केलं जातं. हे बीटा गॅलॅक्टोसाइड ट्रान्सअसिटायलेज म्हटलं जातं. बीटा गॅलॅक्टोसाइड ट्रान्सअसिटायलेज ही 3 एन्झाईम तयार झालेले आहेत, आणि ही 3 एन्झाईम मग पुढं काम करतात. हे काय काम करतं, बीटा गॅलॅक्टोसाइडेज असतं, हे लॅक्टोजला ब्रेक करतं, त्याचं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज करणं. सो कन्वर्ट लॅक्टोज इंटू ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. हे लॅक्टोजला पेशीच्या आत आणतं, म्हणजे आणि हे ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करतं. म्हणजे याची जर का फंक्शन आपण लिहायची म्हटलं, हे असं लिहूया,
हे कॉम्प्लेक्स थोडं मी इथं खाली दाखवतो. बघा इकडून काय आलेलं आहे, रिप्रेसर आलेलं आहे. त्याच्यात हा इथला काय ॲड होतो, इंड्युसर ॲड होतो. आणि मग त्याचं इथं कॉम्प्लेक्स तयार होतं, रिप्रेसर इंड्युसर कॉम्प्लेक्स. हा रिप्रेसर प्रोटीन आहे, त्याला बाइंड करणारा हा इंड्युसर मॉलिक्यूल आहे, कारण तो इथं ॲड झालेला आहे. हे कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे. आता याचं फंक्शन लिहायचं आहे, बीटा गॅलॅक्टोसाइडचं फंक्शन काय. तर याचं फंक्शन आहे कन्वर्ट लॅक्टोज into glucose and galactose. हे काय काम करतं, परमिट म्हणजे परमिएबल करतं सेल मेम्ब्रेन कोणासाठी, लॅक्टोजसाठी. सो सेल मेम्ब्रेन इनक्रीज परमिएबिलिटी of membrane for lactose. ओके. हे काय काम करेल, तर याचं फंक्शन असतं, जो गॅलॅक्टोज शिल्लक राहतो, ग्लुकोज वापरला, ग्लुकोज कशासाठी वापरला जाईल, एनर्जीचा सोर्स. लॅक्टोजला का आत घेतलंय, कारण पेशीच्या बाहेर ग्लुकोज नाही, मग लॅक्टोज अवेलेबल आहे एनर्जीचा सोर्स म्हणून त्याला आत आणलं. कोणी आत आणलंय, बीटा गॅलॅक्टोसाइड परमेजनी. आत आणल्यानंतर त्याला ब्रेक कोणी केलंय, बीटा गॅलॅक्टोसाइडेजनी. काय तयार झालं, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज पैकी ग्लुकोज मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो, एनर्जी तयार होते. शिल्लक कोण राहिलं, गॅलॅक्टोज. आता ते गॅलॅक्टोजचं कन्व्हर्जन पुन्हा एनर्जी मॉलिक्यूलमध्ये करायचं आहे, त्यासाठी ॲसिटिल ग्रुप लागतो. सो ट्रान्सफर ॲसिटिल ग्रुप, ट्रान्सफर ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाइम ए पासून ॲसिटिल ग्रुप ट्रान्सफर करतो, याला म्हणायचं बीटा गॅलॅक्टोसाइडेज. हे तीनही एन्झाइम लॅक्टोज मेटाबॉलिझमसाठी काम करतात, रिलेटेड फंक्शन करतात, म्हणून याला म्हणायचं लॅक्टोज ॲपॅरॉन किंवा लॅक ऑफ ॲरॉन. सो these 3 enzymes are the cluster of enzymes, group of genes, shows related functions. हे सगळे लॅक्टोज मेटाबॉलिझमसाठी काम करतात, म्हणून याला म्हणायचं लॅक ऑफ ॲरॉन. बट दिस इज इन प्रेझेन्स ऑफ इंड्युसर. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा इंड्युसर असेल हे लॅक ऑफ ॲरॉन स्विच ऑन होतं, इंड्युसर नसेल तर ते स्विच ऑफ होतं. का ऑन झालं, कारण इथं रिप्रेसर प्रोटीनला बाइंड करून ठेवलं आहे. जेव्हा इंड्युसर नसेल, रिप्रेसर प्रोटीन जाऊन ऑपरेटरला ब्लॉक करतं, पुढची चेन ब्लॉक होते, मग पुढं काय होत नाही तयार. क्लिअर, कन्सेप्ट क्लिअर झाला. डायग्राम काढून घ्या, एक्सप्लेनेशन लिहून घ्या. इथं लॅक ऑफ ॲरॉन, लॅक्टोज ऑफ ॲरॉन हा जीन रेग्युलेशनचा जो शेवटचा पार्ट होता आपला, तो इथं कंप्लीट होतो. याच्यानंतर आपण थोडासा नवीन पार्ट बघणार आहे, जिनॉमिक्स, जेनेटिक इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही पार्ट बघणार आहे. तोपर्यंत ही डायग्राम काढून घ्या.